जय हरी शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या बाबत एक आपण महत्त्वाची अपडेट आणि त्यानंतर कर्जमाफीबद्दलची एक अपडेट आणि जे काही अवकाळी पाऊस झालाय त्या पावसाच्या नुकसान भरपाई कोणकोणत्या जिल्ह्यात देण्यात येणार आहेत याबाबतचा एक शासन निर्णय, अशा 3 गोष्टीची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि इतर नवीन काही घडामोडी येण्यासाठी आपलं बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका। आता एक लक्षात घ्या, सुरुवातीला आपण घेऊ अतिवृष्टीच्या बाबतची महत्त्वाची माहिती। कारण मे 2026 मध्ये जो काय अवकाळी पाऊस झाला होता आणि या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं। यामध्ये त्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची मदत राज्य सरकारने आज शासन निर्णय काढून केलेली आहे। आता यामध्ये नेमकी कोणत्या जिल्ह्यांना किती मदत मिळणार आहे तर यामध्ये गडचिरोली जिल्ह्यासाठी 17,85,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर भंडारा जिल्ह्यासाठी 3,76,90,000 रुपये ही भरपाई मिळणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 14,83,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। जालना जिल्ह्यासाठी 55,61,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। परभणी जिल्ह्यासाठी 35,92,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यासाठी 53,23,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। अशी एकूण 5,54,34,000 रुपये या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे। आणि ही नुकसान भरपाई डीबीटीद्वारे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। आता कर्जमाफीची अपडेट अशी आहे की आज सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील आणि सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे साहेब यांनी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये सहकार मंत्र्यांनी सांगितलं की काही तांत्रिक अडचणी येतं आणि ह्या तांत्रिक अडचणी सुटल्याच्या नंतर आपल्या कर्जमाफीचा मुहूर्त लागन, म्हणजे आम्ही उद्या किंवा ही तांत्रिक अडचण मिटल्याच्या नंतर 11,46,000 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये ही सुरुवातीला मदत देणार आहोत आणि त्यानंतर 13 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही कर्जमाफीची मदत देणार आहोत। त्यानंतर महत्त्वाची अपडेट म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत, कारण मागे एक चर्चा चालल्या होत्या की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे अशा शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून वगळण्यात येणार आहे 1 वर्षासाठी। मात्र आज प्रवीण दराडे प्रधान सचिव सहकार विभागाचे यांनी सांगितलं की तसं आम्ही काहीही करणार नाही आहोत। मात्र नमो शेतकरीचे हप्ते देण्याबाबतही या पत्रकार परिषदेमध्ये काही सांगितलेलं नाही। मात्र आता या ज्या काही कर्जमाफी असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, आता यापुढे याबाबतच्या काय नवीन अपडेट येतील त्या अपडेट आल्याच्या नंतर सर्वात अगोदर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत। आता या 3 अपडेट माहिती तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।